आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण। जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न, राष्ट्रगीत व राज्यगीताचे निनादले सूर। रॅम्पकॉन प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, निशुल्क प्रदर्शनी 27 जानेवारी पर्यंत खुली। आर्थिक सार्वभौमता टिकवणे काळाची गरज, प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। संत गजानन महाराज पालखीचे अकोल्यात स्वागत, टाळ मृदुंगांच्या गजरात निघाली माऊली। आता सविस्तर बातम्या। अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। पालकमंत्री यांना पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। यावेळी संचलन व विविध कवायती सादर करण्यात आल्या। राष्ट्रगीत व राज्यगीताचे मंगलस्वर व संगीताच्या निनादात आज देशभरात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येत असून अकोला येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समारंभ पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मेटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, मनपा आयुक्त सुनील लहाने, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी अकोला जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना, त्यांची फलश्रुती, राज्यभरात विकासात अग्रस्थानी राहणाऱ्या अकोला जिल्ह्यातील विविध बाबींवर लक्ष केंद्रित केले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा सन्मान करण्यात आला, तर पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। पाहूया प्रजासत्ताक दिनाची एक चित्रफीत। अकोला शहराला सुद्धा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। मान्यवरांना मानवंदना देऊन हा चित्ररथ पुढे जात आहे। रोबोट शॉप प्रतीक साडे हे मान्यवरांना मानवंदना देत आहे। आपल्या ड्रोन मानवंदना देण्यात येत आहे। त्यांचे जे नेतृत्व करत आहेत ते युवराज घुगरे आणि वैभव राजवैद्य। बाजुरिया स्काउट्स आणि गाइड, हर क्षेत्र को हमने पाया है, हर क्षेत्र को उजागर किया है। पोलीस उपनिरीक्षक श्री बाळू पवार यांच्या नेतृत्वात गट क्रमांक 1 हे राष्ट्रध्वज तसेच मान्यवरांना मानवंदना देऊन मार्गस्थ होत आहे। वास्तव में अपना नाम दर्ज करके रणरागिरियों ने अपना इतिहास खुद अपने तलवार की परचम से लिखा है। गट क्रमांक 3 राखीव पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत अवस्थी, पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालयावर 3 रंगांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी पोलीस विभागाच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीत संगीताच्या तालावर सादर करण्यात आले। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सलामी दिली। यावेळी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, जिल्हा सूचना माहिती अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते। पोलीस विभागाच्या वतीने संगीताच्या तालावर राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
बांधकाम व स्थापत्य विश्वाची माहिती निर्माण तंत्रज्ञानाचे जनजागरण करणाऱ्या असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रॅम्पकॉन प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून 27 जानेवारीपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली आहे। 25 ते 27 जानेवारी दरम्यान मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरिकांकरिता निशुल्क प्रवेश असणाऱ्या रॅम्पकॉन 2025 प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। रॅम्पकॉन प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन, सेवा यांचे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले असून यात सिमेंट, कॉन्क्रीट, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल्स, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट, साहित्य, गृहनिर्माण योजना, फायर फायटिंग सिस्टीम्स, इंटिरियर डिझाईन, क्रॅक रिपेअर तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवस्थापनासह गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। तसेच या प्रदर्शनीत बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे होणार असून यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम विश्वाचे नवीन ज्ञान मिळणार आहे। मुख्य प्रायोजक आयकॉन स्टील व विठ्ठल इटोप असून अल्ट्राटेक, जगवार, वारी, सोलर, मेटारोल स्टील्स, राजोरी स्टील्स, मॅक एलिव्हेटर आदींच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोलाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे। काही जुन्या गोष्टी रिपिटेशन आहे, 25-30% टोटली नवीन काही गोष्टी पाहायला मिळाल्या। विशेषतः CNC मध्ये मार्बल कटिंग होऊ शकते हा एक कॉन्सेप्ट मला नवीनच समजला। विंडोज आणि डोअर्स मध्ये नवीन नवीन मटेरियल ऍड होऊन राहिलं, पाहण्यासारखं आहे। ज्याला घर बांधायचं आहे किंवा काही रिपेअरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी एक परंपरागत पद्धतीनं आपण जसा विचार करतो त्याच्या व्यतिरिक्तही काही खूप छान होऊ शकते। एक थोडंसं विजन याच्यातून क्लिअर होतं आपलं। नमस्कार दर्शक हो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते। आपण काल 39 स्टॉल पूर्ण केले होते। सध्या आपण 40 आणि 41 या एकत्रित 2 स्टॉलला आहोत। ग्रीन सन सोलर ऑथराइज चॅनल पार्टनर यांचा हा स्टॉल आहे। काय यांच्याकडे गोष्टी आपण बघणार आहोत। ग्रीन सन सोलर आमच्या एजन्सीचं नाव आहे, वारीचं आमच्याकडे एजन्सी आहे आणि इथे सोलर पॅनल आहे, मोनो हाफकट बायफेशियल। आम्ही इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे 0 करतो। म्हणजे जे आता साधारण घरासाठी 3 किलोवॅट सिस्टीम लागते त्याच्यामध्ये 4000 रुपयाची वीज तयार होते। त्याच्यामध्ये 2 AC सहज चालतील। आपले लोकांकडचं जे वाढतं बिल आहे ते बिल आमचं 0 करतो, युनिट टू युनिट प्लस मायनस होत राहते। तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपलं इलेक्ट्रिक बिल जे जास्त येते ते कमी होऊन जाते। RRC नेटवर्क करते आहे थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत। तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर असाल परंतु या प्रदर्शनीमध्ये येऊ शकत नाही, पण एका क्लिकवरती मात्र सगळे स्टॉल तुमच्या भेटीला असणार आहे। मैम हमारे यहाँ पे सारे इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स का डिस्प्ले है, जैसे कि वायर्स एंड केबल्स है, स्विचेस है, स्विच गियर्स है, LED लाइटिंग्स है, पाइप और PVC पाइप और कंड्यूट्स है। तो इलेक्ट्रिकल्स में जब आपका घर बनता है तो स्टार्ट से लेके एंड तक जो भी चीज़ें लगती है उसका डिस्प्ले, प्लस उसके बाद सोलर पैनल्स वगैरह का हमारा क्या एग्जिस्टिंग सेटअप है और कहाँ हम लोगों ने सेटअप किया है, वो सारा कुछ का भी डिस्प्ले है। काय आहे आपल्या स्टॉल मध्ये, काय सांगाल? आपलं सर जो स्टील आहे पूर्ण आपले मेटरोल आहे। आपण पूर्ण 550 आणि 550D हे मटेरियल बनवतो, TMT बार्स। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपलं स्टील आहे, आपण स्वतःचा प्लांट आहे जालन्याला। सोबतच आपला TMT आहे, सोबतच आपले बरेचसे आणखी प्रोडक्ट्स आहेत जसे की रेडीमेड रिंग झाले, पॉप टेप झाले, कटिंग व्हील्स झाले, या सर्व गोष्टी पण आपल्या आहेत। सर आपका स्टॉल नंबर और आपके स्टॉल में क्या है? 60 स्टॉल नंबर है मेरे। इसमें ये नॉरिस से स्विचेस आते हैं जो एकदम प्रीमियम क्वालिटी के हैं, प्लस लाइट्स है लाइटोमेटिक करके, लाइट एंड ऑटोमेटिक, रिमोट से चलेंगे, मोबाइल ऐप से चलेंगे। आपके लाइट जो है ट्यूनेबल डिमेबल है, ये कलर चेंज हो जाएंगे इनके सबके, प्लस ये डिम हो जाएगा पूरा। अगर कस्टमर को आपसे कांटेक्ट करना रहा तो तिलक रोड पे मेरा शॉप है, चाय कोल्ड ड्रिंक से एकदम अपोजिट ओम प्रकाश भगवान। सध्याच्या वातावरणात राजकीय सार्वभौम टिकविण्यापेक्षा आर्थिक सार्वभौमता टिकवणं गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात केले।
प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोला येथील वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयाच्या परिसरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी देशवासियांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीत आक्रमण करून दुसऱ्या देशावर राज्य करण्याची पद्धत राहिली नसून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून त्यांची ताकद कशी घेता येईल अशी पद्धत सुरू असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारताला जे आहे 26 जानेवारीला संविधान स्वीकारून आपल्याला पूर्ण सार्वभौम मिळालं असं आपण घोषणा केली। कोणाच्याही बंधनाखाली आपण नाही, तर आपण आता स्वतंत्र झालो आणि आपणच आपला कारभार यापुढे हाकायचा अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणूनच आपण असा 26 जानेवारी हा आपला दिवस म्हणून असणारा त्या ठिकाणी आपण साजरा करतो अशी परिस्थिती आहे। या दिवसाच्या जनतेला असणारा शुभेच्छा सार्वभौम ही आपण असणारा टिकवली पाहिजे। आत्ताच्या याच्यामध्ये राजकीय सार्वभौमापेक्षा आर्थिक सार्वभौम सॉव्हरेनिटी ज्याला म्हणतो ही सगळ्यात महत्वाची आहे। आणि तलवारीचं जे राज्य होतं ते तलवारीचं राज्य संपलंय। त्याच्यामुळे एकमेकांवरती राज्य करणं आक्रमण करून अशी पद्धत आता राहिलेली नाही। तर आता असणारं आक्रमण जे आहे ते एकमेकांच्या देशातली अर्थव्यवस्था कमकुवत कशी करता येईल किंवा ताब्यात कशी घेता येईल हाच आहे। आणि ती सार्वभौम, ती सॉव्हरेनिटी ही टिकवणं गरजेची आहे। त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहू। पुन्हा एकदा 26 जानेवारीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा। गणगण गणात बोतेचा गजर करीत बोरगाव मंजू येथून श्री क्षेत्र संत नगरी शेगावला निघालेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराज पालखीचे अकोला शहरातील विविध मार्गांवर नागरिकांनी भक्तिमय वातावरणात स्वागत केले। एका दशकांपासून चालत आलेली परंपरा अखंडित ठेवत लक्ष्मीनगर बोरगाव मंजू येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वतीने यावर्षी 22 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान बोरगाव मंजू ते शेगाव पायदळवारी आयोजित केली आहे। गणगण गणात बोते संत गजानन महाराज की जय हा गजर करीत आज गजानन महाराज पालखीचे अकोला शहरातील विविध ठिकाणी आगमन झाले। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीप्रमाणे या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांनी नागरिकांचे लक्ष वेधले। श्री संत गजानन महाराजांचा रथ ओढणारी खिल्लारी बैलाची जोडी, पांढरे कपडे आणि डोक्यावर टोप्या घातलेले आणि 400 ते 500 भाविकांमुळे अकोला शहर भक्तिमय झाले होते। गजर करीत जय श्री गजानन महाराजांचा नामघोष करीत भगवा पताका घेऊन मोठ्या प्रमाणात भाविक शेगावच्या दिशेने वारीमध्ये सहभागी झाले होते। यावेळी अकोला शहरातील नागरिकांनी पालखीचे विविध ठिकाणी स्वागत केले। या निमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये रांगोळी काढण्यात आल्या। नागरिकांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत संत गजानन महाराजांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला पंचायत समिती येथे 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश खुमकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। अकोला पंचायत समिती येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी राजेश खुमकर यांनी प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा दिल्या।
यावेळी बोलताना श्री खुमकर यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा पुढील कारभार सुरळीत चालवण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या विविध तज्ज्ञांच्या मसुदा समिती व मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशाच्या राज्यघटनेचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून सर्वसमावेशक राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी सर्व भारतीयांसाठी समर्पित केली। आज राज्यघटनेच्या आधारावर देश अखंड कार्यरत आहे। यावेळी गट शिक्षणाधिकारी श्याम राऊत, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रेमा पटोकार, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी श्रीमती पाटील, कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, राजेश बाबुळकर, सहाय्यक प्रभारी अधिकारी राम मेहरे, गजानन आगरकर, संदीप घोरमोळे, मेहसरे, दीपक मुनेश्वर, जया इंगोले, श्री मनोज बोपटे, श्रीमती दीपमाला भटकर, विजय श्रीवास, संजय पल्हाडे, निलेश पिंपळकर, प्रशांत लावंड, सुवर्णा पाटील, सुधीर देशमुख, नितीन भुरे, भाग्यश्री बडगे, मिलिंद गोतकर, वैशाली ठाकूर, पारितोष सय्याम, सागर सदार, तुषार चौधरी, कविता चौहान, अनिल इंगडे, श्री वनिता मसराम व समस्त कर्मचारी उपस्थित होते। आज पंचायत समिती अकोला कार्यालयामध्ये 26 जानेवारी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाकरता प्रजासत्ताक दिनाकरता सर्व माझे सहकारी अधिकारी व सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि आज सर्वांच्या उपस्थितीत 26 जानेवारी हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही उत्साहाने साजरा केलेला आहे। अकोला शहरातील कौलखेड परिसरात असणाऱ्या मा गायत्री प्राथमिक शाळेमध्ये भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। शैक्षणिक क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या कौलखेड परिसरातील मा गायत्री प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा कल्पनाताई देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता उपाध्याय, उषा उपाध्याय, सचिव अंजली उपाध्याय, कोषाध्यक्षा शमा चांडक, सोनिया काननगो, अल्पा लोहिया, गीता बगड़िया, इंदिरा तिवारी, मुख्याध्यापक संदीप वाघ, मुख्याध्यापक सुनील चौहान, शिक्षिका मीना काटे, चंदा गावंडे, कल्पना सोळंके, वैशाली इंगळे, वर्षा हिवराडे, रामेश्वर बुंदिले, कीर्ती पोके, पूनम लव्हाडे, शिक्षक चंद्रजीत देशमुख, योगेश लंगोटे, रणजित ठाकूरसह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानंतर पाहुण्यांनी ध्वजारोहण केले। त्यावेळी राष्ट्रगीताच्या तालावर ध्वजवंदना देण्यात आली। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। सर्व विद्यार्थ्यांना पाहुण्यांनी शैक्षणिक साहित्य आणि मिठाई दिली आणि त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मुख्याध्यापक संदीप वाघ आणि सुनील चौहान यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना काटे, कल्पना सोळंके, वैशाली इंगळे, वर्षा हिवराडे, रामेश्वर बुंदेले, कीर्ती पोके, पूनम लव्हाडे, चंद्रजीत देशमुख, योगेश लंगोटे, रणजित ठाकूर इत्यादींनी प्रयत्न केले। समृद्धि गणेश देशभक्ति गीत में विधानसभा लाएंगे, भारत को आगे बढ़ाएंगे।
अकोला येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यामध्ये पालकमंत्री फुंडकर यांनी पोलिसांच्या पथसंचलनाची पाहणी केली। यामध्ये पोलीस विभाग, होमगार्ड, गायगाव मिलिटरी स्कूल, स्काउट गाईड, दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन विभाग, आरटीओ विभाग यांनी सहभाग घेतला होता। यावेळी मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते लोकल क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे मिळालेल्या दक्षता पदकाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला। तर आयर्न मॅन सारखी कठीण स्पर्धा पूर्ण करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी सलग 21 वेळा पारितोषिक पटकावणारे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनील कल्ले यांना प्रशासकीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपत्कालीन घटनांमध्ये शोध व बचाव कार्यामध्ये सलग 24 वर्षापासून सातत्याने पारितोषिक घेणारे मंडळ अधिकारी हरिहर निलकंडे यांचा सन्मानपत्र देऊन पालकमंत्री यांना गौरव केला। यावेळी आरआरसी नेटवर्कच्या प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांनी निवडणूक काळामध्ये केलेल्या जनजागृतीसाठी त्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच विविध विभागात कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन आरआरसी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन आरआरसी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती विद्युत खांबावर धडकली आणि उलटली। यामुळे चौघे जखमी झाले। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू पार्क चौकामध्ये वाहन क्रमांक MH30 BB 5411 पलटी झाल्यामुळे 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमीची नावे कळली नाही, परंतु हे वाहन अमरावतीकडून अशोक वाटिकेकडे चालले होते। विद्युत खांबाला धडक लागल्यामुळे विद्युत खांब क्षतिग्रस्त झाला। तसेच या भागातील विद्युत पुरवठा काही काळापुरता खंडित झाला होता। घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। खदान पोलीस अपघाताचा तपास करीत आहेत। उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून खारपान पट्ट्यातील काही गावे पाणी टंचाईशी झुंज देत आहेत। एकतर 15 दिवस पाणी पुरवठा होत नाही आणि झाला तरी रात्री अपरात्री केव्हाही केला जातो, त्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। अकोला ते म्हैसांग दरम्यान आपातापा नजीक असलेल्या आखतवाडा, श्यामाबाद, अनकवाडी आणि लगतच्या गावांना उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागत असून पाणी समस्येचा नेहमी सामना करावा लागत आहे। प्रकल्पात पाणी असो वा नसो समस्या कायम असते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांना पत्र पाठवून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली। खरी मात्र अजूनही प्रश्न सोडवल्या गेला नसून नियमित पाणी पुरवठा नेमका कधी होणार हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात असून उन्हाळ्यापूर्वी हा प्रश्न सोडवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा नागरिक घेणार असल्याची माहिती आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण। जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न, राष्ट्रगीत व राज्यगीताचे निनादले सूर।
रॅम्पकॉन प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. निःशुल्क प्रदर्शनी 27 जानेवारी पर्यंत खुली. आर्थिक सार्वभौमता टिकवणे काळाची गरज. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. संत गजानन महाराज पालखीचे अकोल्यात स्वागत. टाळ मृदुंगांच्या गजरात निघाली माऊली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.